ठरलं तर मग या मालिकेच्या 10 डिसेंबरच्या महा एपिसोड भाग 1 मध्ये आपण पाहणार आहोत. अर्जुन, सायली आणि कुसुम कोर्टाच्या आवारात येतात. अर्जुन म्हणतो, तुम्ही आतवा, मी गाडी पार्क करून येतो. कुसुम म्हणते, अच्छा, तुम्ही आता गाडी पार्क करायला एकटेच चाल ना, की तिथे पण तुम्हाला काहीतरी सोबत हवे? अर्जुन कुसुमकडे रागाने बघतो आणि आता गाडी पार्क करायला जातो. अर्जुन गेल्यावरती सायली सांगते, कुसुमताई माहिती आहे का, प्रियाचं लग्न ठरलंय, साखरपुडा आहे तिचा. बरं झालं, म्हणजे कसं आहे, तिचा ना माझ्याबद्दलचा कडवटपणा कमी होईल. यावरती कुसुम म्हणते, काही नाही, तिला तू अगदी महाराणीच्या तख्तावर नेऊन बसवलीस ना, तरी तुझ्याबद्दलचा कडवटपणा तसाच राहणार. तितक्यात प्रिया, नागराज आणि विपुल तिकडे येतात. सायली म्हणते, प्रिया, खरंच तुझं खूप खूप अभिनंदन, जगातली सगळी सुख तुला मिळो. असं म्हणत आता इकडे सायली तिचं अभिनंदन करते. विपुल म्हणतो, तुम्ही हिला प्रिया म्हणताय, म्हणजे तुम्ही हिच्या आश्रमातली मैत्रीण का? यावरती सायली म्हणते, हो, मी सायली आणि मी प्रियाची आश्रमातील मैत्रीण. विपुल म्हणतो, खरंच तुम्ही काळजी करू नका सायलीताई, मी तुमच्या प्रियाला खूप खुश ठेवीन. मी रविराज काकांना तसं वचन पण दिलेलं आहे. यावरती प्रिया सांगते, विपुल, तू एक काम कर ना, तू गाडी पार्क करून ये ना. असं म्हणत मुद्दाम ती विपुलला तिकडून पाठवते. विपुल गेल्यावरती आता इकडे लगेचच प्रिया म्हणते, हे बघे, तू मला काहीही बोलू नकोस, कारण तू माझ्याबद्दल जे काही कारस्थान केलं आहे ते मी कधीच विसरणार नाही. माझा साखरपुडा झाला, लग्न झालं, तरीसुद्धा मी तुझ्या बाबतीतला कोणताही किस्सा विसरणार नाही. असं म्हणत प्रिया आता कडवटपणा आणते. तोपर्यंत नागराज येतो आणि म्हणतो, चल आज चल. यावरती कुसुम म्हणते, मी तुला म्हटलं ना, कारलं कितीही तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी ते कडूच असतं, ती काय स्वभाव तुझा बदलणार नाही. असं म्हणत कुसुम टोमणा मारते. तितक्यात विपुल येतो आणि म्हणतो, हे दोघं कुठे गेले? यावरती सायली सांगते, ते आत्ताच आतमध्ये गेले. सायली म्हणते, हे बघ कुसुमताई, तू नको काळजी करूस, चल आपण जाऊया आतमध्ये. मग दोघीजणी केसच्या इकडे येतात. तोपर्यंत विपुल येतो आणि आता म्हणतो, मी आलेलो आहे. प्रिया सांगते, तू बस की, थोडंसं आमचं महत्त्वाचं काम आहे, आम्ही येतोच. तोपर्यंत अर्जुन आता केसची स्टडी करत असतो आणि सगळे मुद्दे अगदी डिटेलमध्ये मांडण्यासाठी तयार असतो. तितक्यात तिथून साक्षी आणि महिपती येतात. साक्षी महिपती आल्यावरती प्रिया म्हणते, चला चला आपण बसून घेऊया. आणि सगळेजण बसतात. प्रिया मुद्दाम अर्जुनकडे येते आणि म्हणते, अर्जुन कसा आहेस तू? अर्जुन म्हणतो, तन्वी तू कशी आहेस? आणि इतकं लाडाने विचारल्यावरती तन्वी तर अगदी खुलूनच जाते. अर्जुन म्हणतो, कॉंग्रॅच्युलेशन्स, म्हणजे तुझं लग्न ठरले ना? मग मात्र प्रियाचा चेहरा पडतो आणि ती म्हणते, अरे लग्न नाही ठरलं, साखरपुडा ठरलाय फक्त. पण तू म्हटलास ना, तर अजूनही हा साखरपुडा मी मोडू शकते. हा साखरपुडा मोडून तू एकदा म्हण, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. अर्जुन म्हणतो, हे फक्त ना रविराज किल्लेदार यांनी ऐकायला पाहिजे होतं, म्हणजे त्यांची मुलगी किती लायकीची आहे ना, हे त्यांना समजलं असतं. आणि नशीब देवाने मला तुझ्यापासून वाचवलं. आणि मनातल्या मनात म्हणतो, आणि सायलीसारखी चांगली बायको दिली, जिने माझ्या मनातला कुणालचा ट्रॉमा काढला आणि बाकीच्या मुलींना जो मी ब्लेम करायचं तो सुद्धा माझं मन साफ केलं. तितक्यात रविराज येतात आणि म्हणतात, अजून हिअरिंगला वेळ आहे, माझ्या मुलीला आत्तापासून टार्गेट करायची काही गरज नाही आहे. यावरती अर्जुन म्हणतो, कसं आहे ना, माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि चांगला निर्णय मी घेतला, ते म्हणजे तुमच्या मुलीसोबत लग्न न करण्याचा. आणि टार्गेट करण्याचं म्हणाल ना, तर मला अजून वेगवेगळे बरेच टार्गेट आहेत. तुमच्याच मुलीला टार्गेट करणं हा काही मला पडलेलं नाही आहे. त्यामुळे आता कोर्टामध्ये कळेलच तुम्हाला की मी कोणत्या कोणत्या गोष्टींना टार्गेट करतोय ते. असा टोमणा मारत रविराजला सुद्धा अर्जुन गप्प करतो. मग आता केसची सुनवाई चालू होते. सगळ्यांना एक्सपेक्टेड असतं की प्रियालाच बोलवणार, कारण अर्जुन प्रियावरतीच केस सुरू करणार हे सगळ्यांना कन्फर्म असतं. तोपर्यंत विपुल येतो. प्रियाने त्याला मुद्दामच जागा ठेवलेली नसते. प्रिया म्हणते, अरे इकडे जागा नाही आहे, तू मागे जाऊन बसशील का? आणि विपुलला एकदम मागे जाऊन बसायला सांगते. त्यावरती महिपती म्हणतो, काय रे, हे बुजगावणं कोण आहे? नागराज म्हणतो, म्हणजे हे बुजगावणं नाही, चांगला माणूसच होता, पण त्याचं बुजगावणं बनलंय, आपल्या तन्वीचा होणारा नवरा आहे ना तो. यावरती साक्षी म्हणते, अरे बाप रे, कुठच्या ह्याच्यात तो अडकला? असं म्हणत थट्टा मस्करी आता चालू असते आणि साक्षी सांगते, चिल कर प्रिया, तू नको काळजी करूस. तोपर्यंत आता इकडे चैतन्य साक्षीकडे बघायला पण टाळत असतो. साक्षीच्या हे लक्षात येत असतं. मग मधुभाऊंची एंट्री होते. मधुभाऊंना आणलं जातं आणि कोर्टामध्ये कार्यवाही सुरू करण्यासाठी सांगितलं जाते. मधुभाऊ बिचारे खूपच अस्वस्थ दिसत असतात. तोपर्यंत आता मात्र अर्जुन सुरू करतो की ह्या जेलमध्ये जिथे मधुभाऊ आहेत ना, तिथल्या ऑथॉरिटींना विचारा, मधुभाऊ खूप चांगली वागणूक आहे आणि अशी चांगली वागणूक असलेला माणूस खून कसं करू शकतो? रविराज म्हणतात, हे बघा, हे असं होऊच शकतं, बऱ्याचशा गुन्हेगारांना जेलमध्ये गेलं ना कीच उपरती होते. असं काउंटर करत रविराज आता मधुभाऊ चांगले नाहीत, जेलमध्ये गेल्यामुळे चांगले झालेत असं मत मांडतात. प्रिया हसायला लागते, जागेवरतीच उड्या मारायला लागते. नागराज म्हणतो, तुझी चुळबुळ जरा बंद कर, ऐक काय काय चाललंय ते.
असं म्हणत असताना अर्जुन म्हणतो ठीक आहे, आता मेन केस सुरू करायची आहे आणि त्या केससाठी मला बोलवायचं आहे. सगळ्यांना वाटतं आता प्रियाच येणार, प्रिया उठायला निघते. पण त्याच वेळेला अर्जुन सांगतो साक्षी शिकरे. साक्षी शिकरेची आता मात्र इकडे साक्ष घेणार म्हटल्यावरती साक्षीच हादरते. रविराज म्हणतात ह्याने तर उंटासारखी तिरकी चाल खेळलेली आहे. प्रिया विचार करते किल्लेदार मोठा सांगत होता की मला बोलवेल अर्जुन, पण अचानक साक्षीला बोलून हा केसच पलटतो की काय. साक्षी आता इकडे येते. साक्षी आता विटनेस बॉक्समध्ये आल्यावरती तिला शपथ घ्यायला सांगितले जाते. शपथ घेऊन झाल्यावरती अर्जुन म्हणतो मला एक गोष्ट सांगा सगळ्यात. अर्जुन म्हणतो ज्या दिवशी विलासचा खून झाला त्या दिवशी तुम्ही कुठे होतात. यावरती साक्षी सांगते मी किती वेळा सांगू, मी सगळे पुरावे दिलेत, मी CCTV फुटेज पण केलेलं आहे की मी त्यावेळेला इव्हिनिंग स्टार रिसॉर्टमध्ये पार्टी करत होते. मी बरोबर तिकडे 8:02 गेले होते आणि 2:47 बाहेर आले होते. असं म्हणत अर्जुनला ती आता बरोबर टायमिंग सांगते. अर्जुन म्हणतो ठीक आहे, तुमची मेमरी एकदम शार्प आहे हां. म्हणजे इन जनरली आपण 8 वाजता 2:45 वाजता म्हणतो, पण तुम्ही 8:02 आणि 2:47 हे काही विसरत नाही बुवा. यावरती रविराज आता ऑब्जेक्शन घेतात, पण कोर्टाकडून त्यांचं ऑब्जेक्शन फेटाळलं जातं. मग आता अर्जुन सांगतो मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे, तुमची मेमरी इतकी शार्प आहे ना, तर या वेळामध्ये म्हणजे 8:02 आणि त्यानंतर 2:47 किंवा 46 यामध्ये तुम्ही कुठे बाहेर पडला होता. साक्षी म्हणते काय चाललंय तुमचं, मी सांगितलं ना मी कुठेही बाहेर पडले नव्हते. अर्जुन म्हणतो असं कसं, बाहेर पडला नव्हता हे शक्यच नाहीये. रविराज विचार करतात ह्यांनी नक्की काय पुरावा आणलाय का की साक्षी बाहेर पडली होती. अर्जुन म्हणतो मी तुम्हाला जे सांगतोय ते नीट ऐका, कोणतीही गोष्ट सारखी सारखी चुकीची बोलू नका. लक्षात घ्या, काहीतरी आठवा, तुम्ही त्या वेळेमध्ये कुठे बाहेर पडला होतात का. यावरती आता साक्षी ओरडून ओरडून सांगत असते मी सांगितलंय ना तुम्हाला की मी कुठेही बाहेर पडले नाही. अर्जुन म्हणतो इतकं ओरडू नका, कारण तुम्ही खोटं बोलताय असं म्हटलं जाईल. नीट आठवा, काही पैसे काढण्यासाठी किंवा काही करण्यासाठी तुम्ही गेला होतात का. पण इकडे आता साक्षी काही बोलायला तयार नसते. ती सांगते नाही, मी कुठेही बाहेर पडले नव्हते. त्याच वेळेला अर्जुन म्हणतो तुम्ही 9:17 बाहेर पडलात आणि 10:50 परत आला होतात. साक्षी सांगते तुम्ही का असं करताय, मी तुम्हाला CCTV फुटेज दिलंय ना. अर्जुन म्हणतो अहो तुमची मेमरी जरा थोडीशी वीक झाली असेल. साक्षी सांगते मी नाही म्हटलं ना. अर्जुन म्हणतो अहो हो तुम्ही गेला होतात. साक्षी नाही नाही म्हणून ओरडत असते. अर्जुन तिला तुम्ही गेला होतात असंच सांगत असते. 1.5 तास तुम्ही कुठेतरी बाहेर गेला होतात. पण साक्षी याला डिनाय करते. मग मात्र आता रविराज ऑब्जेक्शन घेऊन थकतात. त्यानंतर इकडे आता अर्जुन म्हणतो ठीक आहे, साक्षी डिनाय करत आहे ना की त्या बाहेर पडल्या नव्हत्या म्हणून, तर माझ्याकडे एक CCTV फुटेज आहे. कारण कोणतीही गोष्ट मी पुराव्याशिवाय बोलत नाही. त्यांनी CCTV फुटेज दिलं होतं की नाही, ते CCTV फुटेज होतं रेस्टॉरंटच्या आतलं. आणि माझ्या हातात जे CCTV फुटेज आहे ना ते आहे रेस्टॉरंटच्या बाहेरचं. म्हणजे ज्या रेस्टॉरंटच्या मध्ये या गेल्या होत्या त्या रेस्टॉरंटच्या एक्झॅक्ट बाहेरचं हे CCTV फुटेज आहे. आणि हे CCTV फुटेज पाहिल्यावरती आपल्याला एक्झॅक्टली कळेल की या गेल्या कुठे होत्या. असं म्हणत अर्जुनने आता सगळ्यांच्या समोर धक्कादायक खुलासा केल्यावरती याच्यासमोर अचानक CCTV फुटेज कुठून आलं हे बघताच महिपती हादरतो, प्रिया हादरते. आत्तापर्यंत गाफील असलेले सगळेजण अलर्ट होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साक्षीच्या पायाखालची जमीन हादरते आणि ती विचार करते अच्छा म्हणजे या फुटेजबद्दल चैतन्याला माहिती होतं, पण चैतन्याने मला काही सांगितलं नाही. म्हणजे आत्तापर्यंत चैतन्यासोबत केलेली मैत्री, प्रेमाचं नाटक हे सगळं फुकट. याने मला काही सांगण्याची तसदी पण नाही घेतली. साक्षी चांगलीच हादरते. त्यावेळेला अर्जुन म्हणतो मिलॉर्ड मला हे CCTV फुटेज प्ले करण्यासाठी तुम्ही परवानगी द्यावी. कोर्टाकडून परवानगी घेतल्यावरती अर्जुन ते CCTV फुटेज प्ले करतो. सगळ्यांच्या समोर आता CCTV फुटेज प्ले करण्याची बरोबर आता सोय केली जाते. त्यावेळेला 13 तारखेचं 13 जानेवारी 2023 याचं CCTV फुटेज प्ले केलं जातं. एक्झॅक्टली आता इकडे साक्षीची गाडी 8:29 आलेली असते. 8:29 गाडी आल्यावरती पुन्हा ती गाडी बरोबर थोड्या वेळाने म्हणजे 9:17 बाहेर पडते. 9:17 गाडी बाहेर पडल्यावरती बरोबर 10:50 ती गाडी एंटर करते. हे सगळं CCTV फुटेज कोर्टासमोर प्ले होतं आणि आता साक्षीचे धाबे दणाणतात. रविराज स्वतः हादरतात. आपण ज्या मुलीची केस घेतले ती मुलगी चक्क आपल्यासोबत खोटं बोलते आणि 10:50 येऊन मग ती पुन्हा गाडी 2:47 रात्री
अर्धीचे बाहेर पडलेली असते. म्हणजे 8 ते 2:47 हे टायमिंग जरी साक्षी बरोबर सांगत असती तरी मधल्या 1.5 तासामध्ये साक्षी बाहेर पडली होती हे कोर्टासमोर सिद्ध होतं. साक्षीचे धाबे दणाणतात, महिपती हादरतो, रविराजांना धक्का बसतो आणि खूप मोठ्या केसमध्ये आता एक ब्रेक थ्रू मिळालेला असतो. अर्जुनने केसमध्ये जवळजवळ अर्धी केस जिंकलेली असते. आता मात्र या CCTV फुटेजचा परिणाम काय होणार, साक्षी, मधुभाऊ आणि प्रिया यांच्यासोबत कसा न्याय होणार, हे आता आपल्याला येणाऱ्या महा एपिसोड भाग 2 मध्येच पाहायला मिळणार आहे.